मी तिला बघत होतो तर कधी ती मला बघत होती. मी हळूच माझा हात तिच्या कमरेपर्यंत नेला. तिलाही हे आवडत होतं. त्यानंतर आम्ही चादराखाली प्रेम करू लागलो. आमच्या मनात एकमेकांबद्दल प्रेम निर्माण झालं होतं. आम्ही रात्रभर जागेच राहिलो. सकाळी 7 वाजले होते आणि ट्रेन हुबली स्टेशनवर आली. ट्रेन थांबताच मी आणि प्रिया एकमेकांपासून दूर जाऊन वेगळ्या बाजूला बसलो. मी माझी चादर ओढली तर प्रिया दुसरीकडे जाऊन बसली. जेव्हा काकी उठल्या, त्यांनी पाहिलं की आम्ही एकमेकांपासून दूर जाण्याचा प्रयत्न करतोय. त्यांनी प्रियाकडे पाहिलं की आम्ही एकमेकांपासून दूर जाण्याचा प्रयत्न करतोय. त्यांनी प्रियाकडे पाहिलं, जी झोपल्याचं नाटक करत होती. काकी म्हणाल्या, "उठ बेटा, चल बाथरूममध्ये फ्रेश होऊया. आता जाऊया, नाहीतर नंतर गर्दी होईल." प्रिया अनमानाने उठली. काकींनी माझ्याकडे पाहून सांगितलं, "अर्जुन, तूही उठ आणि फ्रेश होऊया." मी लगेच उठलो आणि त्यांच्यासोबत गेलो. आम्ही तिघे बाथरूममध्ये फ्रेश झालो. त्यानंतर आम्ही स्टेशनवरच्या स्टॉलवरून चहा आणि नाश्ता घेतला. आम्ही एकत्र बसून नाश्ता केला. त्यावेळेसही आमच्या बोलण्यात हसणं खिदळणं सुरूच होतं. नाश्ता संपवून आम्ही पुन्हा ट्रेनमध्ये आलो. ट्रेन हळूहळू स्टेशन सोडून पुढे सरकली. दिवसभराचा प्रवास असाच चालू होता. आम्ही तिघे एकत्र खाल्लं प्यालं आणि एकमेकांच्या सहवासाचा आनंद घेतला. पण संध्याकाळी 4 वाजता ट्रेनच्या इंजिनमध्ये तांत्रिक खराबी आली. ही बातमी ऐकून आम्ही सगळे निराश झालो. ट्रेनमध्ये बसून बसून कंटाळा येऊ लागला होता. कोणीही प्रवासी आपल्या जागेवरून हलत नव्हते आणि गर्दीही तशीच होती. थोड्या वेळाने ट्रेन पुन्हा सुरू झाली आणि रात्री 10 वाजता ती बंगळुरू स्टेशनवर पोहोचली. जेव्हा ट्रेन थांबली, तेव्हा प्रिया आणि तिचं कुटुंब सामान घेऊन प्लॅटफॉर्मवर उतरलं. प्रियाचे वडील त्यांची वाट पाहत होते. ते शांत आणि गंभीर स्वभावाचे होते. जेव्हा त्यांनी काकी, नेहा आणि प्रियाला पाहिलं, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर आनंद उमटला. त्यांनी काकींना विचारलं, "प्रवास कसा होता? तुम्ही सगळे ठीक आहात ना?" काकी म्हणाल्या, "हो, प्रवास आरामदायक होता. अर्जुन नावाच्या या मुलाने खूप मदत केली. तो खूप चांगला मुलगा आहे." त्यानंतर त्यांनी माझ्याकडे पाहिलं आणि हसत म्हणाले, "धन्यवाद, अर्जुन." माझ्या मनात भावनांचा वावर होता. मला हा क्षण सोडून द्यायचा नव्हता. मी हळूच म्हटलं, "प्रिया, थांब." ती थांबली आणि माझ्याकडे पाहू लागली. मी माझा फोन काढला आणि म्हटलं, "तुझा नंबर दे ना, बातम्या होत राहतील." ती हसली आणि तिने मला तिचा नंबर दिला. मीही माझा नंबर